मित्रांनो, आपले वडीलच हे आपल्या प्रियकरासोबत आपल्याला राहण्यास, लग्न करण्यास आणि प्रियकरासोबतचे संबंध पुढे चालू ठेवण्यास मनाई करणार आहेत, प्रतिबंध करणार आहेत. त्यामुळे त्यांना मार्गातून हटवलं पाहिजे. या कुविचाराने आर्या नावाच्या एका मुलीने आपल्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष घालून त्यांच्यावर विषप्रयोग केला आणि पोलीस कॉन्स्टेबल जयंत बल्लावार यांचा या विषप्रयोगाने 25 मार्च 2023 रोजी मृत्यू झाला. आणि हे सगळं प्रकरण हे चंद्रपूर या जिल्ह्यातील आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात भयानक गोष्ट कुठली असेल तर जिला आपण जन्म दिला, जिला लहानाची मोठी केली, त्याच मुलीने आपल्या वडिलांना ठार मारावं. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. आणि ही घटना 3 वर्षानंतर उघडकीस आलेली आहे. आणि त्याचं कारणही असं की ज्या ज्या व्यक्तीसोबत तिचं प्रेम होतं, दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि ज्याला विरोध होता घरच्यांचा, म्हणजे विशेषतः आर्याच्या वडिलांचा, त्याच प्रियकराने 3 वर्षानंतर तिच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट दाखल करून घडलेली घटना पुन्हा रिओपन करायला, म्हणजे पुन्हा तपास सुरू करायला पोलिसांना बाध्य केलेलं आहे. आता ही जी आर्या आहे ती प्रशिक्षणार्थी पोलीस म्हणून पोलीस दलामध्ये रुजू झालेली आहे. आणि तिचा जो प्रियकर आहे आशिष शेडमाडे, त्याने आर्या बल्लावार हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्याने आवश्यक असे सगळे पुरावे पोलिसांकडे सादर केले. त्यामुळे पोलिसांना ह्या सगळ्या घटनाचा पुन्हा आढावा घेऊन, पुन्हा ती केस खुली करून, सगळे जुने कागदपत्र पडताळून त्याच्यावर काम करणं भाग पडलं. आणि ह्या आशिष शेडमाडे यांचं आणि त्यांची जी प्रेयसी आहे आर्या बल्लावार यांच्यामध्ये काही वादविवाद निर्माण झाले आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे आर्या बल्लावार हिच्यावर रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू होऊन आता ह्या प्रकरणात आर्या बल्लावार, आशिष शेडमाडे, त्याच्यानंतर चैतन्य उर्फ मोंटी गेडाम आणि एका अज्ञात मुलावर गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे हे सगळं प्रकरण आपण पाहिलं तर आपल्याला अक्षरशः डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. कारण जर जिला जन्म दिला ती पोरगीच आपल्या वडिलांच्या जीवावर उठत असेल तर मग पुढे बोलण्यात काही मतलबच राहत नाही. पोलिसांनी त्यावेळेस जो पंचनामा आणि पोस्टमॉर्टम केलं होतं, म्हणजे ज्याला ऑटोप्सी म्हणतात, त्याचासुद्धा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचा रिव्ह्यू ते घेत आहेत. आणि केमिकल ॲनालिसिस म्हणजे एखादी व्यक्ती अनैसर्गिकरित्या वारली किंवा ऑन ड्युटी असताना जमिनीवर कोसळली, जशा या प्रकरणामध्ये आर्या बल्लावारचे वडील हेड कॉन्स्टेबल जयंत बल्लावार हे कलेक्टरेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इमारतीमध्ये ड्युटीवर असताना ते कोसळले होते जमिनीवर आणि त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल चंद्रपूर इथे नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तर ह्या प्रकरणामध्ये पोस्टमॉर्टम नक्कीच झालेला आहे, परंतु त्या पोस्टमॉर्टममध्ये त्यावेळेस हे कसं निदर्शनास आलं नाही की यांच्यावर विषप्रयोग झाला आहे. कदाचित केमिकल ॲनालिसिस हे आत्ता केल्यामुळे हे आत्ता निदर्शनास आलं असेल. ते सगळं त्यांचं पोटातलं जे काही आहे अन्नपदार्थ किंवा काय दूध वगैरे त्यावेळेस ते सगळे फ्रीझरमध्ये वगैरे ठेवून आता कसं तपासलं, काय केलं हे आपल्याला सविस्तर अभ्यास केल्यानंतर कळेल. परंतु त्यावेळेस कोणाच्याही हे निदर्शनास आलं नव्हतं की एखादी मुलगी आपल्या वडिलांना ठार मारू शकेल. आणि आर्या बल्लावार हिने जयंत बल्लावार यांना विष दिला असेल असं कोणालाच जाणवलं नाही. म्हणजे तोंडातून फेस वगैरे आला नाही. तिने कुठलं विष आणलं, काय आणलं, त्या मुलाला, अज्ञान मुलगा आहे त्याला 5,000 रुपये देऊन काय मागवलं, दुधामध्ये कसं मिक्स केलं, ते मिल्कशेक वगैरे बनवलं, हे सगळं प्रकरण आता तिला ताब्यात घेऊन तिचा सविस्तर तपासणी करून, तिची उलट तपासणी करून तिच्याकडून सगळं पोलीस काढून घेतील, इंटरोगेशन करतील आणि मग हे सगळे प्रकरण आपल्या पुढे समोर येईल. पण
आशिष शेडमाडेने आपलं काम केलेलं आहे. भलं त्याचीही नोकरी जाईल, कारण त्याने गुन्हा घडतो हे माहीत असूनही पोलिसांना वेळेवर कळवलं नाही. आणि आर्या बल्लावार तर स्वतःच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली आतमध्ये जाईल आणि इतर जे त्यांचे साथीदार आहेत त्यांच्यावरही विविध कलमान्वये गुन्ह्यात सामील असणे, त्याच्यानंतर पुरावे नष्ट करणे, लपवणे, या सगळ्या प्रकरणा आणि संगनमत करणे, कट करणे, ह्या सगळ्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय न्यायसंहितेचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांच्यावर गुन्हा चालवला जाऊन कदाचित त्यांना जन्मठेपसुद्धा होऊ शकते. पण ह्यामध्ये पुन्हा नैतिकता आपण समजून घ्यायची की आपल्या आईवडिलांना आपण ठार मारू शकतो का, त्यांना दुखापत करू शकतो का, आपलं प्रेम प्रकरण मोठं का आपले जन्मदाते मोठे. आपल्या जन्मदाते जर नाही म्हणत असतील तर आपण त्या प्रियकरासोबत दूर राहायला जावं, त्याच्याबरोबर लग्न करावं, आईवडिलांशी संबंध तोडून टाकावेत. त्यांचा खून करण्याइतपत आपल्या मनात द्वेष, राग या सगळ्या भावना कशा काय एकत्रित होऊ शकतात. आपल्याला प्रेम हवा, आपला प्रियकर हवा, तर त्याच्यासोबत निघून जावं. आईवडील नको असतील त्यांना त्यांच्या जीवित कार्यावर सोडून द्यावं ना. त्यांचा खून करण्याइतपत काय घडलं होतं, असे प्रश्न उपस्थित राहत आहेत. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आपल्याला जोजवलं, ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, त्या वडिलांना दुधातून किंवा काय मिल्कशेकमधून विष घालून देताना या आर्या नावाच्या मुलीला कसं काही वाटलं नाही. तिचं मन काय मुरदाड झालं होतं का. भले आपल्या आईवडिलांशी आपलं पटत नसेल, राग असेल, पण आपण अशा टोकाच्या निर्णयाप्रत जात नाही. ही मुलगी गेली म्हणजे ही काही आसुरी वृत्तीची आहे, पशुवृत्तीची आहे. तिचं प्रेम एवढं मोठं कसं काय ठरलं की जिने आईवडिलांना मारावं. आणि शेवटी प्रियकरानेच तिच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन पुरावेसुद्धा सादर केले. म्हणजे नियतीचा न्याय, कर्मा रिटर्न्स हे इथं सिद्ध झालेलं दिसतं आपल्याला. आपण जर वाईट केलं तर आपल्या नशिबी पुन्हा वाईटच येणार आहे. कुठल्याही पापकर्म, अनिती कर्म, अयोग्य कर्म आपलं फळ आपल्या पदरात घातल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे चांगलं वागा, नैतिकतेने वागा. आईवडिलांशी पटत नसेल तर दूर राहा. त्यांना फक्त औपचारिकपणे त्यांच्याशी संबंध ठेवा, बोला, चाला, परंतु कुठल्याही टोकाचा निर्णय घेऊ नका. त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदतीला जाणं हे मुलगा म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य, नैतिकता, संस्कार, परंपरा आणि आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा आपल्यावर पगडा आहे का नाही, आपलं वाढ, आपलं प्रोग्रेस किंवा आपण कसे वाढलो, लहानाचे मोठे झालो आणि कुणाच्या संगतीत वाढलो, कुणी आपल्याला कसे संस्कार केले ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते जर शाश्वत, बलशाली आणि स्वतःच्या पायावर टिकून राहिलेलं नसेल तर मुलं मुली अशा कर्म करायला प्रेरित होतात. आणि ज्यांचं तो पाया भक्कम असतो ते आपल्या संस्कार आणि आपले नीतिधर्म ह्याच्यावर ठाम राहतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांच्या व्हॉट्सअपला माझ्या चॅनलची लिंक पेस्ट करा आणि भेट दिली म्हणून सांगा. त्यांनासुद्धा माझा चॅनल नक्कीच आवडेल आणि तुम्ही चांगला चॅनल भेट दिला म्हणून ते तुमचंसुद्धा कौतुक करतील असं मला वाटतं. तर ह्या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.